कालाष्टमी दिवशी भरते। या यात्रेचं स्वरूप असं आहे की यात्रेच्या आदल्या दिवशी 12 वाजेनंतर सगळं गावकरी मंडळी दंडवट घालतात। त्यानंतर देवीचा अभिषेक पण सर्वजण ग्रामस्थ करतात। त्याचबरोबर यात्रे दिवशी घरोघरी प्रत्येकाचा बकऱ्याचा कार्यक्रम होतो आणि त्यानंतर दुपारी नैवेद्य वगैरे वाजवत मेसाईला दाखवतात आणि संध्याकाळी 12 वाजता मेसाई देवीचा छबिना निघतो। त्याच्यामध्ये पारंपरिक वेशभूषा रंगभूषा केलेले सोंग की जेणेकरून ते मानवनिर्मितच असतात, ते सोंग 12 वाजता निघतात छबिन्याच्या पाठीमागे आणि नंतर आमच्या संध्याकाळी साधारण 2 वाजता सोंगाचा समारोप होतो। त्यानंतर दुसऱ्या दिवशी पारंपरिक पद्धतीने कुस्तीचा कार्यक्रम होतो 5 वाजता। आसपासच्या गावातील बरेच पैलवान लोक आमच्या गावात कुस्तीसाठी येतात, त्यांना चांगल्या प्रकारचे मानधनही दिले जाते आणि यावर्षी यात्रा कमिटीनं की चांगले कार्यक्रम ठेवले आहेत, जेणेकरून 2 दिवस नर्तनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। त्याचबरोबर 24 तारखेला कोमल पाटोळे यांचाही चांगला कार्यक्रम यात्रा कमिटी ठेवलेला आहे आणि यावर्षी एक नवीन प्रकारचे हलकी वाद्यही यात्रा कमिटीने ठेवलेले आहे। आणि देवीचं जर महत्त्व काय म्हटलं तर देवी आमची नवसाला पावणारी देवी आहे। मग त्याच्यामध्ये कुणाची काय समजा शंका असेल मुलं बाळा वगैरे होण्याबद्दल तरी सुद्धा आमची मेसाई त्यांना पावते आणि पाहुण्यारावळ्यावर मेसाईची खूप श्रद्धा आहे। एखादा अनुभव सांगता का? एखादा अनुभव त्याला पलीकडे पाहिजे म्हटला तर मीच माझा वैयक्तिक नोकरीचा अनुभव, मी माझ्या मेसाईला नवस बोललो होतो माझ्या नोकरीचं काम होऊ दे म्हणून, तेही मेसाईने माझी नवस पूर्ती केलेली आहे। महत्त्व म्हणजे खरं तर पाहुण्यांना खूप आकर्षित करणारी देवी आहे। जे पाहुण्याच्या मनामध्ये जे विचार येतात, जे पाहिजे असते त्यांना, ते इच्छा देवीसमोर नुसती प्रकट केली तरी त्यांची इच्छा कंप्लीट पूर्ण होण्यास मदत होते। आणि याचं मेसाई देवीचं यात्रेचं महत्त्व म्हणजे प्रत्येक या बाभूगावमधून जे काही कुठे दूरदेशी गेलेले आहेत नोकरीनिमित्त म्हणा
किंवा काही कामानिमित्त म्हणा, ते सर्वजण एकत्रित येतात आणि एकत्रितपणे चांगल्या पद्धतीनं सर्व कार्यक्रमाचं नियोजन चांगल्या पद्धतीने केलं जातं आणि त्याच्या पुढे जाऊन जे कल्चर भारतीय संस्कृती जी आहे ती अगदी छान पद्धतीनं त्याचं नियोजन करून जोपासलेली आहे आजपर्यंत. म्हणजे आता प्रत्येक गावात पाहिलं तर बैलगाडीसुद्धा पाहायला मिळत नाही, पण बैलगाडीतून पूर्ण सोंग जे म्हणतात पूर्ण देवांचं पूर्ण ते रंग वेशभूषा पूर्ण करून पूर्णपणे त्यांचे ते डायलॉग म्हणा व्यवस्थित ते त्याची बोलण्याची पद्धती प्रत्येकाची स्टाईल एक वेगळी लकब आहे ती जोपासलेली आहे. रामायण महाभारत पूर्णपणे त्यामधून पारंपरिक पद्धतीने पूर्णपणे दाखवण्यात येते आणि त्याच्यानंतर प्रत्येक गावातून प्रत्येक याच्यातून एवढी गर्दी होते रात्रीच्या वेळेला. प्रत्येकजण रात्री झोपण्याचा टाईम असतो 12-1 जेव्हा पालखी निघते देवीची तेव्हा सर्वजण पूर्ण गर्दी करून सगळेजण एकत्रितपणे पाहायला तिथे उपस्थित असतात पूर्ण. अशा पद्धतीने देवीचं महत्त्व आणि पाहुण्यांना खूप प्रसन्न होते देवी.